नांदेडमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। भरधाव गाडी पुलावरून खाली कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वाढदिवस साजरा करून परतत असताना त्यांच्यावर काळ्याने घाला घातला आहे। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात हा अपघात घडला। भोकर उमरी मार्गावर मोघाळी पुलावरून 4 चाकी ब्रिझा गाडी कोसळली। मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे। मृत आणि जखमी सर्वजण भोकर तालुक्यातील रेणापूर येथील रहिवासी आहेत। भालेराव आणि गायकवाड कुटुंब मजुरीसाठी तेलंगणा राज्यातील नवी पेठ येथे राहतात। भोकर येथे नातेवाईकांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने सगळेजण भोकर येथे आले होते। कार्यक्रम आटपून परत तेलंगणाला जाताना मोघाळी पुलावरून त्यांची गाडी कोसळली। तिघांचा जागेवर तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मृतांमध्ये 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे। 6 जखमींवर उपचार सुरू आहेत। या अपघातात सविता श्याम भालेराव वय 25, रेखा परमेश्वर भालेराव वय 30, अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव वय 30, प्रीती परमेश्वर भालेराव वय 8 आणि सुशील मारुती गायकवाड वय 7 अशी मृतांची नावे आहेत। तर दत्ता ज्ञानेश्वर भालेराव वय 8, प्रितेश परमेश्वर भालेराव वय 8, सोहम परमेश्वर भालेराव वय 7, श्याम तुकाराम भालेराव वय 35, ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव वय 28, परमेश्वर तुकाराम भालेराव वय 28, श्रीकांत आरगुलवार अशी जखमींची नावे आहेत। तर जखमींना नांदेडला उपचारासाठी रवाना करण्यात आलं आहे, तर काही जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत।